ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आता बातमी आहे पुण्याहून। तुम्ही पुण्यात प्रवास करत असाल तर सावधान। याचं कारण पुण्याच्या ग्रामीण भागात स्थानिक गुंडांची दहशत आहे। हे स्थानिक गुंड दबा धरून बसतात आणि दुचाकी स्वारांवर हल्ला करतात। पुण्यातील सुसगाव येथे राहणारे आयटी अभियंता रवी कर्णानी यांनी हा दावा केलाय। 29 सप्टेंबरला लवळे नांदे रस्त्यावर प्रवास करत असताना सुमारे 4 जणांवर स्थानिक गुंडांनी हल्ला केला होता। गुंडांच्या हल्ल्याचा व्हिडिओही रवी कर्णान यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय। रवी यांच्या अर्जावरून पोलिसांनी आता तक्रार नोंदवून घेतली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। राहुल, एकीकडे पुण्यामध्ये कोयता गँगने उच्छाद मांडला होता काही दिवसांपूर्वी आणि आता ही ग्रामीण भागात स्थानिक गुंडांची दहशत पाहायला मिळते। नेमकं काय घडतंय? हा व्हिडिओ 29 तारखेचा आहे। रवी कर्णानी त्यांच्या कुटुंबासह लवळे नांदे दरम्यान प्रवास करत होते। रात्री 1:30 ते 2:30च्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। त्यांच्या स्वतःच्या कारमधून हा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे आणि त्या दृश्यामध्ये आपण बघू शकतो जसं रवी कर्णानी यांनी एक्स वरती ज्या वेगळ्या पोस्ट केल्या आणि जी पोलिसांना तक्रार दिली त्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की किमान 40 जण होते आणि त्यांनी आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की हे गुंड आहेत की जे ह्या गाड्यांना लुटतात आणि अशा गाड्यांना लुटतात की ज्यांची नंबर प्लेट ही पुण्याची नाहीये। आणि मग त्यातला जो काही थरार घडलाय सगळा 10 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे की त्यांच्या कारमध्ये त्यांची पत्नी आहे, ती अत्यंत घाबरलेली आहे। रवी आपल्या पत्नीला थोडा दिलासा देण्याचा प्रयत्न करतायत आणि या 10 मिनिटाच्या थरारामध्ये आपण असं म्हणू शकतो की रात्रीच्या वेळेला प्रवास करत असताना, कारण आता ही जी दृश्य आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत ही कुठल्याही अर्थाने हे काही पोलीस नाहीयेत, त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, हे असं रस्त्यामध्ये उभा राहून कोण वाहन अडवतं रात्रीच्या वेळेला? आता तिथे काहीही घडू शकलं असतं। जसं रवी यांचं म्हणणं आहे की ही असं एक टोळकं आहे 40 जणांचं की जे या ठिकाणी येणाऱ्या वाहनांना अडवून लुटमार करतं। आता त्यांचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे तो पोलिसावरती की ते जेव्हा पोलिसात गुन्हा दाखल करायला गेले तेव्हा पोलिसांनी अत्यंत किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करून घेतले। नॉन कॉग्निझेबल गुन्हे आहेत। खरं म्हणजे हा वाटमारीचा आणि प्रसंगी काय घडलं असतं अशा पद्धतीचा हा प्रसंग आहे आणि तो प्रसंग तसा असून सुद्धा पोलिसांनी अत्यंत किरकोळ गुन्हे दाखल केल्याचा राग त्यांच्या बोलण्यात व्यक्त होतो आहे। एका पाठोपाठ एक त्यांनी 3-4 पोस्ट एक्स वरती केल्यात, ते स्क्रीनशॉट काढलेत, पूर्ण 10 मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलेला आहे आणि त्या स्क्रीनशॉटमध्ये त्यांनी ते जे आयडेंटिफाय केलेले चेहरे आहेत ते दिसत आहेत। मी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ आणि आपण जी आता बातमी प्ले करतो आहोत त्याबद्दलचा टेक्स्ट त्यांना पाठवला होता। तर त्यांचं असं म्हणणं आहे प्रायमरी की जेव्हा रवी हे जात होते सुरुवातीलाच त्या व्हिडिओमध्ये दिसते की पोलीस सुद्धा तिथे होते आणि त्यांनी रवी यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला पण रवी थांबले नाहीत। अर्थात ते घाबरलेले होते का हा खरा प्रश्न आहे, पण जसे जसे तपशील येतील ते आपण सांगू। पण दृश्यातनं आता असं दिसतं आहे आणि त्या व्हिडिओचा जर ऑडिओ आपण प्ले केला तर त्यांची पत्नी किती घाबरलेली आहे आणि असं कोण रस्त्यावरती वाहनं अडवून अशा पद्धतीनं लोकांना अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करतं, शस्त्र हातामध्ये घेऊन फिरतं। पुणे चर्चेत आहे, काही सकारात्मक गोष्टीसाठी चर्चेत आहे आणि बऱ्याच वेळा नकारात्मक गोष्टीसाठी चर्चेत आहे आणि हे फार भयंकर आहे। तो आयटी इंजिनियर आहे रवी। मी त्याच्याशी बोललो, अजून काही त्याचं ऑफिशियल त्यांचं स्वतःचं काय म्हणणं आहे रवीचं आणि त्यांच्या कुटुंबाचं ते आलेलं नाहीये, पण पोलिसात गुन्हा दाखल आहे। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।